मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी यांच्या घरी जे आहे ते गणपती बाप्पाची जे आहे ते मूर्ती प्रतिस्थापना केलेली आहे. आपला जो शेड्यूल बिझी शेड्यूल आहे त्याच्यातून वेळात वेळ काढून दरवर्षी ते पिंपरी चिंचवड शहरातील आपल्या घरी येते आणि स्वतःच्या हाताने इको फ्रेंडली मातीचा गणपती ते तयार करतात आणि त्याचीच प्रतिस्थापना इथे करते. मॅडम काय सांगणार, कशा पद्धतीने हे गणपती तयार केला, यावर्षी काय विशेष आहे? सगळ्यात आधी साम न्यूजच्या सर्व रसिक प्रेक्षकांना, गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वागत आहे आमच्या घरात तुमचंही. यंदाची मूर्ती थोडीशी वेगळी आहे. आम्ही असा विचार केला होता की हत्तीच्या सोंडेतून बाप्पाचं स्वरूप बाहेर येईल असा मी आणि माझ्या भावाने कुठेतरी एक चित्र पाहिलं आणि म्हणलं मग त्याचं स्वरूप आपण काढूयात. खरं तर थोडी अवघड आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आम्ही दरवर्षी बनवतो, पण हे बघा आमची साधारण एवढी छोटी मूर्ती असते. हे गेल्या वर्षीची आहे ही मूर्ती. तर थोडी मोठी बनवूयात, थोडी अवघड आहे तर आणि वेळही कमी होता. पण मला असं वाटतं की बाप्पा करून घेतात आमच्याकडनं दरवर्षीप्रमाणे. त्यामुळे ही इको फ्रेंडली मूर्ती आणि त्याच्यात निसर्ग, प्राणी, बाप्पा असं कुठेतरी त्याचं सांगड घातलेली आहे. म्हणून डेकोरेशन पण तसंच आहे. खरी पानं, खरी फुलं, वेली वापरून असं कुठेतरी छान निसर्गात आणि जंगलात आलोय आपण असा फील आहे. हा बॅकड्रॉपही महत्वाचा आहे, कारण हा बॅकड्रॉप जो आहे तो कापडी आहे, अगेन इको फ्रेंडली आहे. त्याच्यावरती जी कॅलिग्राफी केली आहे ते पद्मश्री अच्युत पालव सर आहेत त्यांच्या कॅलिग्राफीच्या वर आधारित आहे किंवा त्यांच्या प्रेरणेतून ही बनवली आहे. आणि इंडियन कॅन्सर सोसायटीच्या महिलांनी त्याचं शिवणकाम केलंय. तर कुठेतरी त्याला त्या सामाजिक उपक्रमाला देखील हातभार आणि इको फ्रेंडली आणि नैसर्गिक इको फ्रेंडली करायचा विचार होता. किती दिवस लागले ही मूर्ती बनवायला? यंदा तर अगदी 3-4 दिवसांमध्ये मूर्ती बनली आहे. एरवी थोडे जास्त दिवस आम्हाला मिळतात, कारण माती आणून ती मऊ होऊन मग ती थोडीशी घट्ट होऊन मग त्याचं स्वरूप येईल आणि मग ते वाळल्यानंतर मग पेंटिंग. तर असं सगळं करायला आठवडाभर एरवी जातो. यंदा दोघंही आम्ही बाप्पाच्या कृपेने खूप व्यस्त होतो. त्यामुळे 3-3.5 दिवसांमध्ये आम्ही ही मूर्ती संपूर्ण केली आहे. राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे आहे. अचानक आज गणपती आले, गणपती बसतात, मात्र खड्डे मोठ्या प्रमाणात आहे. काय मागण्या करणार? नाही, प्रचंड त्रास आहे आणि सगळ्यांनाच त्रास आहे त्याचा. मोठी मोठी माणसं असू देत, मोठमोठ्या गाड्यातनं फिरणारी किंवा टू व्हीलरवर फिरणारी आपली सर्वसाधारण लोक असू देत, सगळ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. मी समजू शकते की बऱ्याच ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे, पुलाचं काम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे ही ती अडचण आहेच आहे. पण तरी देखील दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपल्याला ह्याला सामोरं जावं लागतं. तर मूलभूत गरजा आपल्याला या देशात मिळू देत बाबा, एवढीच बाप्पाचरणी प्रार्थना. या राज्यातले सह पिंपरी चिंचवड शहरातले खड्डे बुजवा किंवा त्याचं विघ्न अर्थ करा, असं म्हणणं सोनाली कुलकर्णी यांचं आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ.